नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? मस्त ना? तर मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पल्लवी महेश यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीची अंडा मसाला ग्रेव्ही. तर याची रेसिपी पाहूया आपण पुढील प्रमाणे. तर अंडा ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण अंडी उकडून घेऊयात. इथे साधारण मी 8 ते 9 अंडी उकडून घेतलेले आहे. आता आपण अंडा ग्रेव्हीसाठी मसाल्याची तयारी करूया. तर इथे 8 ते 9 अंड्याच्या प्रमाणाने मी मसाला घेतलेला आहे. तर इथे सर्वप्रथम मी 8 ते 9 अंडी घेतलेली आहेत. त्यानंतर जिरे, मग तीळ हे जिऱ्याच्या कमी प्रमाणात म्हणजे अर्धा प्रमाणात घेतलेले आहेत, कारण जिऱ्याने आपली भाजी मसाला कडवट होऊ शकतो म्हणून. तर इथे मी धने घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी काळी मिरी, दालचिनी, स्टारफूल, लवंग आणि वेलची इत्यादी सामग्री मी खड्या मसाल्यांमध्ये घेतलेले आहे. तर आता हा मसाला आपण सर्वप्रथम भाजून घेऊया. इथे मी स्टारफूल, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग आधी भाजून घेत आहे, कारण हा मसाला जर तिळजरामध्ये टाकला तर तो व्यवस्थित भाजला जात नाही, म्हणून तो सेपरेटली मी बाजूला भाजून घेतलेला आहे. आता इथे मी टाकून घेतलेले आहेत धने. तर धने थोडे ड्राय रोस्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत तीळ. छान असे धने ड्राय रोस्ट झालेले आहेत. आता आपण टाकूया तीळ. तिळाला पण थोडे हलके फुलके आपण भाजून घ्यायचं आहे. तीळ हलके फुलके भाजले की मग त्यामध्ये टाकायचं आहे जिरे. जिरे हे लवकर भाजले जातात, त्यामुळे मी लास्टला जिरे टाकलेले आहे. आता हे छान असे मस्त भाजलेले आहेत. ह्यांना जास्त ओव्हर भाजायचं नाही, नाहीतरी मसाला कडू होऊ शकतो, म्हणून आपण हलकं फुलकंच भाजून घ्यायचं आहे खडे मसाला. आता हा खडा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देते. हा मसाला जे आपण पावडर बनवून घेणार आहोत. आता हा आहे ओला मसाला. तर इथे मी अर्ध वाटी खोबरं बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी कांदा भाजून घेतलेले आहे. कांद्याला भाजून घेतल्यानंतर चव चांगली येते. आणि इथे लसूण 8 ते 9 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे आलं असेल तर तेही तुम्ही टाकून घ्या. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलं. तर आता मी ह्यात सगळे पावडर आणि पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर ते आहे धने जिरे, आपले खड्या मसाल्यांची पावडर, आणि इथं आहे ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण यांची पेस्ट, आणि ते आहे कांदा भाजून घेतलेली पेस्ट. तर चला, इत्यादी सामग्री आता आपल्याला लागणार आहे अंडा ग्रेव्ही मसाल्यासाठी. इथे मी कढईमध्ये तेल घातलेले आहे. तेल हलकं फुलकं गरम झालं की मग आपलं लाल तिखट घरगुती मसाला टाकून घ्यायचा, कारण आपल्या अंडा ग्रेव्हीला छान अशी मस्त झणझणीत लाल कलर यावा, कट यावा यासाठी आधीच. आणि जास्त तेल गरम झाल्यानंतर चटणी टाकायची नाही, नाहीतरी आपली चटणी जळते आणि कडवट चव येते. त्यामुळे हलकं फुलकं तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये चटणी टाकून घ्यायची. त्यानंतर इथं मी खोबरं आणि ओल्या खोबऱ्याचं पेस्ट टाकून घेत आहे. आता छान असं खालीवर परतून घ्यायचं. छान मसाला भाजून आपण मंद आचेवर घेईल तितका मसाला आपला चांगला बनतो. त्यामुळे गडबड न करता
स्लोमध्ये किंवा हळूहळू आपण त्याला असं हलवत राहायचं, जेणेकरून आपला मसाला खाली चिकटला पण जाऊ नये आणि सगळीकडून व्यवस्थित भाजला जावावा. आता इथे मी कांद्याची पेस्ट जी आधीच आपण फ्राय करून घेतली होती ती यामध्ये घालून द्यायची. त्यामुळे आपल्या मसाल्याला क्रीमी आणि स्ट्रक्चर येतो. त्यामुळे कांद्याची पेस्ट ही नंतर घालायची. आधीही आपण कांदा भाजून घेतलेला होता, त्यामुळे कांदा ह्यात ओव्हरकुक होणार नाही. आता मसाला छान एकत्रित झाल्यानंतर आपण जे खडे मसाले भाजून घेतले होते त्याची पावडर आपण इथे टाकून घ्यायची आहे. आपल्या चवीनुसार, म्हणजे आपण तिखट कसे खातो त्यानुसार ती पावडर टाकून घ्यायची. इथे मी 3 ते 4 साधारण चमचे टाकून घेतलेले आहे आमच्या तिखटाप्रमाणे. आता ह्या सर्वांना छान असं एकत्रित मस्त एकजीव शिजून द्यायचं. बघा तेल सुटत आहे कडेने, म्हणजे आपला मसाला छान असा भाजलेला गेलेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. हे मी मिक्सरमध्ये मगाशी बारीक केलेलं होतं त्यातच पाणी घेतलं, जेणेकरून त्या मिक्सरच्या भांड्याला लागलेलं मसालासुद्धा आपला यूज होईल. तर असं मस्त असं ग्रेव्हीमध्ये घ्यायचं टाकून. त्यानंतर थोडंसं वेळ त्याला शिजू द्यायचं. मसाला चांगला शिजला की मग त्यामध्ये आपण अंडी कट करून टाकायचे. अंडी असे कडेने हलके हलके कट द्यायचे, जेणेकरून त्यामध्ये मसाला आपला मुरला जातो. आता अंड्यांना छान हलकं असं 4 बाजूने कट किंवा 3 बाजूने कट द्यायचे. याचा असा होतो की मसाला त्यामध्ये चांगला मुरला जातो आणि आपले अंडे टेस्टी लागले जातात. तर हे गावरान पद्धतीनं आहे. तर ही अशी पद्धत आहे मसाला अंडी ग्रेव्ही बनवण्यासाठी. आता छान आपण अंडी त्यामध्ये टाकून परत एक 5 मिनटं झाकण ठेवून आपण त्यांना शिजवून द्यायचं. आता 5 मिनटानंतर आपण बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला किती छान असा लाल कट आलेला आहे आणि अंडी क्रीमी स्ट्रक्चरमध्ये आलेले आहेत. आपला मसालासुद्धा खूप मस्त कुक झालेला आहे आणि खूप छान असं चवदार आणि चविष्ट अशी आपली अंडा ग्रेव्ही तयार आहे. तर तयार आहे गरमागरम अंडी खाण्यासाठी. थँक्स फॉर